आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलाबद्दल आता माहिती घेणार आहोत. त्यातला पहिला घटक आहे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठार. आता यामध्ये पहिल्यांदा प्रश्न आहे की महाराष्ट्र पठाराची निर्मिती कधी झाली व कशी झाली. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कधी झाली, कधी व कशी झाली. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही 70 दशलक्ष वर्षापूर्वी झालेली. महाराष्ट्र पठाराची निर्मिती महाराष्ट्र पठाराची निर्मिती 70 दशलक्ष वर्षापूर्वी झाली आहे. 70 दशलक्ष वर्षापूर्वी झाली आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती महाराष्ट्र पठाराची निर्मिती महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे. उद्रेकातून झाले. महाराष्ट्र पठारालाच महाराष्ट्र पठारालाच दख्खनचे पठार असेही म्हणतात. असेही म्हणतात. महाराष्ट्र पठाराची निर्मिती महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही बेसाल्ट खडकापासून
झाली आहे. दुसरा मुद्दा आहे, महाराष्ट्र पठाराची रचना कशी आहे? महाराष्ट्र पठाराची रचना कशी आहे? महाराष्ट्र पठाराची सर्वसाधारण उंची सर्वसाधारण उंची 450 मीटर आहे. 450 मीटर आहे. महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर लांबी महाराष्ट्र पठाराची दक्षिण उत्तर लांबी 700 किलोमीटर आहे. 700 किलोमीटर आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर आहे. महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र राज्याचा 90% भूभाग हा दक्खनच्या पठाराने व्यापला आहे. महाराष्ट्र पठाराची महाराष्ट्र पठाराची
पश्चिम भागात 600 मीटर उंची आहे. 600 मीटर उंची आहे. आणि पूर्व भागात 300 मीटर उंची आहे. पूर्व भागात 300 मीटर उंची आहे. वर्धा वैनगंगा खोऱ्यात वर्धा वैनगंगा खोऱ्यात 400 ते 450 मीटर उंची आहे. पुढचा घटक आहे महाराष्ट्र राज्यातील दख्खनची पठारे कोणकोणती आहेत? महाराष्ट्र राज्यातील दख्खनची पठारे कोणकोणती आहेत? दख्खनची पठारे कोणकोणती आहेत? त्यातलं पहिलं आहे बालाघाट डोंगरावर बालाघाट पठार आहे. बालाघाट डोंगरावर बालाघाट पठार आहे. दुसरा आहे शंभू महादेव डोंगरावर सासवडचे पठार आहे. शंभू महादेव डोंगरावर सासवडचे पठार आहे. तसेच खानापूर जत आणि औंधचे पठार आहे. तसेच खानापूर जत आणि औंधचे पठार आहे. आणि
औंधचे पठार आहे. सातमाळा अजिंठा डोंगरावर बुलढाणा आणि मालेगावचे पठार आहे. सातमाळा आणि अजिंठा डोंगरावर सातमाळा अजिंठा डोंगरावर बुलढाणा आणि मालेगावचे पठार आहे. मराठवाड्यात मांजरा पठार आहे. मराठवाड्यात मांजरा पठार आहे. महाराष्ट्र पठारावर महाराष्ट्र पठारावर कोणकोणत्या नद्यांची खोरे आहेत? महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे तापी पूर्णा नदीचे खोरे आहे. 2 नंबरला गोदावरी नदीचे खोरे आहे. गोदावरी नदीचे खोरे आहे. त्यानंतर प्राणहिता नदीचे खोरे आहे.
त्यानंतर भीमा नदीचे खोरे आहे. भीमा नदीचे खोरे आहे. आणि शेवटी कृष्णा नदीचे खोरे आहे. कृष्णा नदीचे खोरे आहे. महाराष्ट्रामधील महाराष्ट्र पठारावरील महाराष्ट्र पठारावरील 49% क्षेत्र हे गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापले आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठारावर कोणकोणते खडक आढळतात? महाराष्ट्र पठारावर कोणकोणते खडक आढळतात? महाराष्ट्र पठारावर मुख्यतः बेसॉल्ट हा खडक आढळतो. महाराष्ट्र पठारावर मुख्यतः बेसॉल्ट हा खडक आढळतो. बेसॉल्ट खडकाची जाडी 2200 मीटर आहे. बेसॉल्ट खडकाची जाडी 2200 मीटर आहे. बेसॉल्ट खडकाची जाडी 202 मीटर आहे. तसेच महाराष्ट्र पठारावर आग्नेयजन्य खडकसुद्धा आढळतात. महाराष्ट्र पठारावर आग्नेयजन्य खडकसुद्धा आढळतात. आग्नेयजन्य खडक आढळतात. आग्नेयजन्य खडक आढळतात. तसेच आसिताश्म पट्टिताश्म किंवा
पट्टिताश्म किंवा पट्टिताश्म किंवा पट्टिताश्म खडक महाराष्ट्र पठारावर आढळतात. खडक महाराष्ट्र पठारावर आढळतात. खडक महाराष्ट्र पठारावर आढळतात. आढळतात. महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? महाराष्ट्र पठारावर काळी अथवा रेगूर प्रकारची मृदा आढळते. ही मृदा कापसाच्या पिकासाठी उपयुक्त असते. ही मृदा कापसाच्या पिकासाठी उपयुक्त असते. कापसाच्या पिकासाठी उपयुक्त असते.